माझे नाव अलिशा वैभव मुंडिये। मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। माझ्या रेसिपीचे नाव आहे डाळ तडका। चला तर आपण डाळ तडकासाठी सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी हा टोप इथे ठेवलेला आहे गॅसवरती। आता मी त्याच्यात तेल टाकणार आहे। तेल मी इथे टाकलेलं आहे। आता आपल्याला तेल थोडंसं तापवायचं आहे। तापून झालं सगळे आपल्याला फोडणीसाठी जे सामान आहे ते टाकायचं आहे। इथे आपल्याला आता तेल कढलं आहे। आता आपण त्यात मोहरी टाकूया। गॅस थोडा आपल्याला कमी करायचा आहे आणि आता आपल्याला थोडंसं जिरं घालायचं। इथे आपल्याला लसूण घ्यायचा आहे। लसूण एकदम मी सोलून एकदम बारीक कट केले। तो बारीक कट केलेला लसूण आपल्याला त्यात टाकायचा आहे। तर आपण लसूण टाकणार आहोत। इथे आपण लसूण टाकलेली आहे। ढवळून घेऊया थोडंसं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट घालायची आहे। मस्त ढवळायचं। तर इथे मस्तपैकी मी करपवून घेतलेलं आहे। आता मी यात कांदा टाकला आहे। मिक्स करणार आहे आता मी मस्तपैकी। कांदा लालसर थोडासा झाला की मी याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आणि मग जे काही माझे सगळे जे मसाले घरगुती आहेत सगळे मसाले घरगुती मी ह्याच्यात टाकणार आहे। इकडे कांदा मस्त लाल झाला आहे। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते पटकन। आता मी यात टोमॅटो टाकला मस्त मिक्स करून घेणार आहे। आता थोडा वेळ कांदा आणि टोमॅटो शिजवायचा आहे। नंतर आपण सगळे मसाले यात ॲड करणार आहोत। आता कांदा ह्याच्यामध्ये खूप चांगला झालेला आहे आणि टोमॅटो सुद्धा। आता मी यात सगळे मसाले ॲड करते। मसाले मी गरम मसाला, आपला जो घरचा मसाला असतो ते आणि बिर्याणी मसाला वगैरे सगळे मिक्स केलंय। जिरा पावडर, धने पावडर सगळं मिक्स केलंय आणि याला मी आता मस्त गरगर फिरवणार आहे। पूर्ण मसाला त्यात मुरला पाहिजे त्या कांद्यामध्ये। हे बघ आम्ही मसाले सगळे त्याच्यात मुरून घेतले आहेत। थोड्या वेळ आपल्याला आपली जी डाळ आहे ती आपण टाकणार आहोत। ती आता तुम्हाला पातळ दिसते पण ती खरं तर आहे जाड एकदम। तुम्हाला ओतल्यावर कळेलच। ही मी शिजवताना यात फक्त मी जरासं मीठ टाकलं होतं चवीपुरती, बाकी काहीच नाही टाकलेलं। आणि जरासं शिजवताना तेल टाकलेलं आणि ही डाळ मस्त आता इथे शिजली आहे। ती आपण आता त्याच्यात टाकणार आहोत। ह्या मसाल्यामध्ये ही डाळ आता टाकणार आहोत मस्तपैकी। मस्त ही डाळ आपण टाकली ह्याच्यामध्ये। मस्त ही डाळ पूर्ण टाकली। आता तुम्हाला दिसत असेल ही डाळ ती घट्ट आहे। आपण मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं तरी पण आपण यात थोडंसं चवीपुरती मीठ तर टाकणारच आहोत। तुम्हाला यात मसाला दिसत नाही आहे जास्त तरी। आमचा मसाला थोडासा तिखट आहे आणि मला जरासं परत नंतर मला जेव्हा ह्याला फोडणी मी देणार आहे ना, वरतून तडका देणार आहे त्यामध्ये सुद्धा मला जास्त जरासा मसाला टाकायचा आहे म्हणून मी मसाला आधी कमीच टाकलेला आहे। तर आपण थोड्या वेळी डाळ कडून झाली की आपण मस्तपैकी याला मिरचीची फोडणी देऊया, लाल मिरचीची फोडणी। तुम्ही इथे बघू शकता की मीठ एवढंसंच घेतलेलं आहे मी। तुम्हाला जर मीठ जास्त म्हणजे डाळीमध्ये आधी टाकायचं नसेल नंतर टाकायचं असेल तर तुम्ही नंतरसाठी हे मीठ थोडंसं जास्त सुद्धा घेऊ शकता। आता मी इथे तडकाचा पॅन घेतलेला आहे त्यात मी तेल टाकणार आहे।
मी गॅस आधीच थोडा कमी केला आहे आणि आता मी डाळीचा गॅस बंद करणार आहे. आपल्याला तर यात जिरा मोहरी टाकायची आहे. थोडी तडतडवायची आहे आपल्याला. पुन्हा एकदा थोडासा लसूण आपल्याला यात टाकायचा आहे. आता आपल्याला यात लसूण टाकायचे आहे आणि मिरची टाकायची आपल्याला, लाल मिरची. आणि आपल्याला यात आपला घरगुती मसाला टाकायचा. आणि यात थोडासा आपल्याला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे. मस्त ढवळायचं आहे. तडतडली पाहिजे मिरची. थोडा वेळ राहू दे असंच. आपल्याला गॅस मोठा करायचा असेल तर आपण करू शकतो, पण इतकाही नाही मोठा करायचा. मीडियमवर ठेवायचा. आपल्याला या डाळीवरनं थोडी कोथिंबीर टाकायची आहे. सगळीकडे कोथिंबीर मस्तपैकी पसरवायची आहे. आणि हा तडका टाकल्यावर सुद्धा तडक्याच्या वरनं सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकायची. मग ते दिसायला खूप भारी दिसणार आहे आपली कोथिंबीर. सॉरी, डाळ तडका. बघू शकता डाळ तडका खूप म्हणजे खूप घट्ट झाली आहे. तुम्हाला यात पाणी सुद्धा आपण ॲड करू शकतो, तुम्हाला पाण्याची आवश्यकता असली तर. नाहीतर घट्ट सुद्धा डाळ ठेवली तरी चालेल आपल्याला. इथे तडका तुम्ही बघू शकता. तडका आता थोडा गॅस मोठा करायचा आहे आपल्याला. आता गॅस बंद करायचा आहे आणि तडका ह्यात पटकन आपल्याला घालायचं असं साईडनी. तडका मी टाकलाय. त्यावरून पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता तुम्ही त्यावरून कोथिंबीर टाकणार आहे. आपण ही हॉटेलमध्ये डाळ खूप महाग 150, 200, 300 पर्यंत तरी आपण ही डाळ हॉटेलमध्ये खातो. पण घरामध्येही जर आपण बनवली तर हॉटेलपेक्षा सुद्धा ही खूप छान. ती 100 रुपयांमध्ये आसपास 150 रुपयामध्ये तरी आपण ही डाळ घरी बनवून खाऊ शकतोच. हे तुम्हाला नक्कीच आवडली. माझी रेसिपी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत चला टाटा, बाय बाय.